आज बनवूयात खुसखुशीत कुरकुरीत अशा चकल्या। साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर सर्वप्रथम इथे सर्व डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, तांदूळही धुवून घ्यायचे आहेत आणि इथे कपड्यावरती सुकत घालायचे आहेत। उन्हात सुकवायचे नाही आहेत, तर हे घरातच सुकवायचे आहेत। त्यानंतर सुकल्यानंतर 2-3 तासानंतर ते भाजून घ्यायचे आहेत। पण भाजून घेतल्यानंतरही ते मोकळं असे कपड्यावरच सुकवायचे आहेत, कारण त्यामध्ये थोडासा ओलसरपणा हा असतोच। मग अशा कपड्यावरती ते सुकत ठेवायचे आहेत। इथे बघू शकता तुम्ही खाली कसं मॉइश्चर पकडलेलं आहे। जर आपण तसंच परातीत ठेवलं तर ते ओलसर राहण्याची शक्यता असते। त्यानंतर इथे त्याच्यामध्ये थोडे साबुदाणे, चिकटपणा येण्यासाठी साबुदाणे, चवीसाठी थोडे धणे, जिरे हे हलकंसं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचं आणि थोडेसे पोहे हे सर्व मिक्स करून चक्कीमध्ये दळून घ्यायचं आहे सगळं एकत्र करून। त्यानंतर पीठ तयार झालं, मग तेल तापत ठेवायचं आहे आणि एकीकडे पाणी तापत ठेवायचं आहे मोहन घेण्यासाठी। पिठामध्ये आपण मसाला, त्यानंतर मीठ हे प्रत्येक तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता। मसाला किती घ्यायचा आहे तिखट त्यानुसार। त्याच्या ओव्याने चव छान येते चकलीला। त्यानंतर आपण ॲड करणार आहोत तीळ। हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता। हे सगळे जिन्स एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कडकडीत असं मोहन येऊन द्यायचं आहे आणि त्या पिठावर असं घ्यायचं आहे। बघा असे पिठाला असे बुडबुडे सुटलेले आहेत। माझं हे गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने फिरवायचं आहे। सगळं पीठ मिक्स केल्यानंतर थोडं पीठ थंड झालं की हाताने पीठ असं चोळून घ्यायचं आहे। सगळं पीठ असं हातावर रगडून घ्यायचं, मग पीठ अजून हलकं होतं। आता इथे बघा सगळं पीठ चोळल्यानंतर अशी मूठ वळवली तर मूठ वळली जाते, म्हणजे आपलं मोहन छान झालेलं आहे। त्यानंतर पाण्याला बुडबुडे येईल असं पाणी तापवायचं आहे आणि त्यात पाण्याने आपण पीठ मळून घ्यायचं आहे। मळताना थोडेफार हाताला चटके असे जाणवतात, पण अशा पद्धतीने मळल्याने कुठल्याही पद्धतीने चकली मऊ पडत नाही, छान होते, अगदी खुसखुशीत कुरकुरीत होते। उकड घेतल्याने मऊ पडण्याचे चान्सेस जास्त असतात। असं पाणी तुम्ही अंदाज घेत पीठ मळायचं आहे। जास्त मऊ करायचं नाही आहे, साधारण पीठ हे कडकच ठेवायचं आहे। आणि जर तुम्ही चकली पाडताना जर तुमची चकली तुटत असेल तर मग थोडंसं पाणी ॲड करायचं। हे बघा इथे बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्टही नाही आणि एकदम कडकही नाही, असं पीठ आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। त्यानंतर चकली एकीकडे पाडायला घ्यायची आणि लगेच इथे तळायलाही घ्यायची। सगळं सेटअप रेडी करून घेतलेला आहे आणि आता मी असं रोल पिठाचं केलेलं आहे आणि साच्यामध्ये टाकते। साचा असा गच्च भरून घ्यायचा, दाबून घ्यायचं वरनं, म्हणजे हवा राहत नाही आणि चकली तुटत नाही। मग त्यामुळे आता इथे आपण चकली पाडून घेऊयात। आता इथे बघा तुम्ही पाडताना माझी चकली कुठेही तुटत नाही आहे। छान अशा चकल्या पाडून झाल्या माझ्या। पीठ तुटत नसल्याने आपण अगदी गोल असा आकार व्यवस्थित नीटनेटका देऊ शकतो। तर इथे आपण अर्ध्या चकल्या पाडल्यानंतर तळून घ्यायच्या आहेत। तेल असं येऊन द्यायचं आहे, कडकडीत तापलं की मग त्यामध्ये चकली सोडायची। पण टाकल्यानंतर लगेच चकलीला हलवायचं नाही, त्यामुळे त्या तुटतात। थोडंसं असं तळून द्यायचं आणि त्याच्यानंतर त्या पलटी मारायच्या।
आणि सारखं सारखं पलटी नाही मारायचं, मग ते तुटण्याचे चान्सेस असतात. आणि असे बुडबुडे संपेपर्यंत तळायचे. म्हणजे बुडबुडे असतात म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश असतो. हळूहळू पाण्याचा अंश त्यातला कमी झाला की आपोआप बुडबुडे कमी होतात. तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या एवढ्या चकल्या केल्या, एकही चकली माझी तुटलेली नाही आहे.